नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, तर काल आपण गाणगापूर आणि अक्कलकोट एक्सप्लोर केलेलं म्हणजे नॉर्मली, आणि आज आपण जाणार आहोत तुळजापूर आणि तिकडून पंढरपूर, असे दोन आपण क्षेत्र करणार आहोत. तुम्ही आमच्यासोबत राहा. आधी पंढरपूरचं नाही म्हणजे ऑप्शनल आहे, सांगता येत नाही, जसं वेळ होईल त्याच्यावरती अवलंबून आहे. कुठल्या दोघांपैकी कुठला होऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतात. तर मंडळी, काल आम्ही ह्या घरामध्ये राहिलो. खूप छान घर होतं, त्यांच्या मित्राचं होतं कोणाचं तरी, खूप मस्त. असे रूम पण भेटतात इकडे. ते घर आम्हाला पैशाने भेटले का पोट मला माहीत नाही, पण आम्ही तर फुकटच होतो. तर खूप मजा आली. आम्ही प्रसादीसुद्धा घेतलेली आहे इकडे. आता तिकडे पुढे जाऊन काय काय शॉपिंग करायचं माहीत नाही. गाण्या बोललाय रुद्राक्ष घेऊन ये. बालीतला एक किंवा एक छोटासा रुद्राक्ष कुठून नाही, पण होता नाही घेऊन ये. भेटतो काय रुद्राक्ष ते माहीत नाही. आता नाही भेटणार बोलायचं. ही आमच्या मामाची गाडी आहे, आम्ही घेऊन आलोय. तर खूप भारी वाटते इकडे आज मंडळी, मस्त वाटते. आणि आज दत्त जयंती सुद्धा आहे, तर आज खूप गर्दी असेल असं वाटतंय. म्हणून आम्ही कालच ते दर्शन पूर्ण करून घेतलं. पण आता तुळजापूर आणि विठ्ठल रुक्माईला किती गर्दी असेल माहीत नाही. पहिलाच प्रवास आहे आपला. पण चला भेटूया मग आपण पुढे. हवेला ट्रॅफिक हवेला नाही, फक्त इथून फक्त निघे, फक्त थोडं ट्रॅफिक आहे बस. सोलापूरला जाताना आता आम्हाला मध्येच मिळालं आहे श्री पंचमुखी परमेश्वर मंदिर. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे. हा मंदिर एक आहे पंचमुखी. आपण आता तिथे आतमध्ये जाणार आहोत. सोलापूर आता रोडलाच आहे, समोरच मोठी मूर्ती आहे, पाहू शकता किती उंच आहे ते. चला हा, केवढा मोठा दार आहे मंडळी बघा. शाळेत अभ्यास दिलेला तुम्ही नाही केला, तू केलास काय? एक बोलते आज परशुरामांची मूर्ती संकुल बघ एवढा मोठा. ते शाळा ती एवढी मोठी आहे. वा 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 वा. खूप सुंदर वाटतं, भारी. सकाळ सकाळ जसं टुरिस्ट नाहीत. पाहू शकता मंडळी या मागून व्ह्यू. मंडळी पाहू शकता तुम्ही आतमधला एंट्रन्स किती भारी आहे, सुंदर आहे. तिथे नंदीदेवाची खूप मोठी मूर्ती आहे, आणि ती पिंडीवरती कोणत्या देवाची मूर्ती आहे मला अजून समजलं नाही आहे. तिथे गेल्यावर समजेल. कुठे गेली जाऊ दाखवतो तुम्हाला. ती बघा तिथे. चला, व्यंकटेश्वर असं भाई बोलतोय. बघूया तिथे जाऊन. खूप मोठं आहे, पाहू शकतो तुम्ही बघा. ही मूर्ती बघा केवढी मोठी आहे. लिंग आहे. अरे बापरे देवा. मंडळी तुम्ही मोजत जा, मी तुम्हाला दाखवते. आणि कमेंट मध्ये मला सांगा किती. 1008. 1008 लिंग. कोणत्या गावाला? आमचं खेड रत्नागिरी. फोटो काढून घ्या, दर्शन करा. 18 वाजता
छान. तर मंडळी इथे ज्या शिवलिंग जे आहेत तुम्ही पाहू शकता इथे माझ्या बाजूला ते 1008 आहेत. ती 1008 तुम्ही पाहू शकता. दाखवतो तुम्हाला ते फिरून सगळे सगळ्यांची पूजा केली. सगळ्यांची पूजा. आणि वरती रामेश्वर भाई बोलत होतं तसं. रामेश्वर ना भाई व्यंकटेश्वर. कोण आहेत ते अजून नक्की मला पण नाही माहिती. त्यांना आता विचारतो बाबांना त्या. चला पूर्ण फिरून घेऊया, प्रदक्षिणा घालूया. केवढ्या द्या एखाद्या तालुक्यामध्ये जेवढ्या शंकराच्या मूर्ती असतील 8. 1008 बोलली. मग तशा मोजायला गेलं तर खूप असतील. मग मंदिरात असतील अजून 2-4. इथल्या एरियात रे, इथल्याच एरियात आहे ना ही. बाबांकडनं जरा थोडक्यात इतिहास जाणून घेऊ आपण. कसं काय आहे ते. खाली पण काहीतरी आहे पण बंद केलं. हो ते नंदीदेव आपल्याकडे बघतात असं वाटतंय. त्यांच्याकडून आपण आपल्याकडे बघत आहेत असं एवढं हे नाही आम्ही काय? हेवी नाही हे. मग हे ह्याचं बनवलेलं असं आपल्या सिलिंग असते ना का, हम्म. सिलिंग जी असते ती सिमेंट वाली नाही तर पीओपी उचलून नाही बघितलं बघूया. तर मंडळी बघा आम्ही आलोय आता पूर्ण प्रदक्षिणा घालू. मंडळी आम्ही सगळेजण मस्त पैकी. एक नंबर मंदिर आहे. अजून आम्हाला बघायचं आहे पूर्ण मंदिर. अजून ह्या मंदिरात जायचं आपल्याला. अजून मेन मंदिरात जायचं आहे. आणि इथून नंदीची मूर्ती दिसत नाहीये. चल आपण जाऊया. पूर्ण फेरा मारलास ना. मला तर मारते पूर्ण फेरा. पूर्णच नाही एवढाच पूर्ण. चला कुठं तिकडे ना 1008 लिंग आहे. मॉडेल 1008. सांगायला सांगा. आमचा चॅनल आहे युट्यूबचा त्याच्यावरती. हे बघा, हे महाराजाचं शिव केलं होतं. हे माझं नंतर झालं. ह्याची आता हे चालवलं सगळं. ह्याला सोडलं त्याने शिक्षणासाठी तिकडे घेऊन गेला. आम्हाला हे सगळा मिळून 90 वर्ष झाला इथं आम्ही सेवा करतो. वाचविंचा धंदा करतो. तुमच्या माहितीसाठी आम्हाला सांगायला हां आता हे सगळं मिळून हे चालवायला बरोबर तेच. हे पीठ अधिकाऱ्याने परंपर चालून आलेलं आहे. हे झालं याला थोडा त्याचं शिक्षणासाठी तिथे पडलं. ही जी पिंड आहे ना मोठी, हां पिंडीवरती जे उभे आहेत त्या महाराजांचं नाव काय? हे महाराज नाही ते देव आहे. देव आहे. अच्छा हा. रेणुचार्य आहे म्हणून देवाचं नाव त्याचं नाव रेणुचार्य. रेणुकाचार्य. त्याच्याकडे सगळं चाललंय. अच्छा. हे सगळं आहे ना, हम्म. सगळं त्याचं हाताखाली चाललेलं गोष्ट. आम्हाला 90 वर्ष झाला त्या सेवा करता. हा. परंपर चालत आलेलं आहे. हे महाराज असताना
हे रान दान दिलेलं आहे. अच्छा. मग हे मला दान दिल्यावर सगळं बांधकाम चालू करा. 60 एकर रान आहे. 60 एकर बापरे. तुम्हाला माहितीसाठी सांगायला हे दान दिल्यावर 60 एकर रानमध्ये ह्याने करायला. मग ह्याने लिंगायत द्यायला परवा ह्याने चालवायला. हे सगळं ह्याने चालवलं. ह्याचे पिच्चे त्याला सोडला, त्यांनी शिकवायला त्याला. हा मंदिर कुठलं कोणतं देवाचं? हे मंदिर हे महाराज बांधलेलं आहे. त्याचं हे हे ठेवलेलं आहे, नाव ठेवलेलं आहे. अच्छा. योगीराज शिवाजी आहे मठ म्हणते. कोणत्या गावात? खेड. आम्ही खेड रत्नागिरी. रत्नागिरी कोकणातले. काय हरकत नाही. तिथं दर्शन घ्या. अन्नक्षेत्र आहे. अन्नक्षेत्रामध्ये जाऊन पाशारी म्हणतो. आपल्याला म्हणायचं काय, सगळ्या पुण्यवान असता इथे यायचं म्हणजे हां. दर्शन घ्यायचं. नमस्कार. दर्शन इथे घ्यायचं. अन्नक्षेत्रामध्ये जेवायचं. बघा मंदिरात जाऊन आता दर्शन घेऊया आणि लगेच निघूया इथून. आपल्याला राहायचं पुढे. चला आता आम्ही मंदिरात समोरच मंदिर. तर चला तर मंडळी, आपण जाणार आहोत आता तुळजापूरला. तिथून आपण दर्शन घेतलेलं आहे. खूप चांगलं स्पॉट होतं, मस्त छान वाटलं. इथे वाटलं थोडं आजोबांनी आपल्याला माहिती दिली. तर इथे सोलापूरमध्ये एक ग्रामस्थ भेटलेले सांगत होते की 70% लोक तर इथे तमिळ बोलत होते ना, कन्नड बोलतात आणि 30% मराठी. ठीक आहे, पण त्यांना सगळ्यांना मराठी येते, ही चांगली गोष्ट आहे. चला.